नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखडा येथे आज सकाळच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून 2 वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेने सोज्वळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा गावात सकाळी घडलेल्या घटनेत देवांशी आकाश सोज्वळ वय 2 वर्ष असे मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. खामखेडा गावातील कोळीवाडा वस्तीत आकाश सोज्वळ हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांना 2 वर्षांची देवांशी मुलगी होती. दरम्यान सकाळी आई घरात काम करत होती तर मुलगी देवांशी ही अंगणात खेळत होती. खेळत असताना देवांशी पाण्याच्या टाकीजवळ गेली असता त्यात ती पडली. आई घरकामात व्यस्त असताना देवांशी कधी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेली हे कोणालाच समजले नाही. दरम्यान थोड्याच वेळात मुलीचा आवाज न आल्याने आईने तिला आवाज देत शोध घेतला. मात्र मुलीचा आवाज येत नसल्याने आईने शोधाशोध केली असता देवांशी ही घराजवळच्या पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. तिला आईने जोरजोरात आरोळ्या मारत लागलीच देवांशीला बाहेर काढले. आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर देवांशी हिला तातडीने खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूने आईने एकच आक्रोश केला तर 2 वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूने खामखेडासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.